नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये टिपू सुलतानच्या फोटोवरून राजकीय वातावरण तापलंय। टिपू सुलतानचा फोटो काढेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार शिवसेनेचा निर्धार, तर परिपत्रकानुसारच फोटो लावण्याची नगरसेवकांची मागणी। लासलगाववरून बफर स्टॉकमधील कांदा घेऊन जाणारी कांदा एक्सप्रेस 31 तास उशिराने रवाना। कांदा सडल्यामुळे प्रतवारीमध्ये अडचणी, संबंधित यंत्रणेला 1 लाखांपेक्षा अधिक आकारला जाणार विलंब शुल्क। रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांसह गणपती आगमन विसर्जन या मार्गाची पाहणी केली आहे। करी रोड आणि नामजोशी मार्गावरचे अडथळे, स्पीड ब्रेकर या सगळ्याची पाहणी करत नियोजन आणि उपाययोजना या सगळ्यांचा त्यांनी आढावा घेतला। कोकणामध्ये यंदा देखील मोदी एक्सप्रेस धावणार आहे। मंत्री नितेश राणे यांच्याकडून मोदी एक्सप्रेसची घोषणा। 9 आणि 11 सप्टेंबरला दादरवरून मोदी एक्सप्रेस सुटणार आहे। नागपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अमित ठाकरेंनी भेट दिली। विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। कोल्हापूरमध्ये ई-चलनाच्या विरोधामधील 12 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे। आमदार अमल महाडिक यांनी आंदोलकांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक करून देण्याचं आश्वासन दिलंय। राज्यभरामधील वाहतूकदारांचा ई-चलान दंड रद्द करावा अशी आंदोलकांची मागणी आहे। गडचिरोलीच्या अहेरीमध्ये रस्त्यांची दुरावस्था, काँग्रेसचा खड्ड्यामध्ये भात रोवून निषेध। अहेरी देवलमरी या मार्गावरती चक्काजाम आंदोलन। सार्वजनिक बांधकाम मंत्री दौऱ्यावरती असताना हे आंदोलन करण्यात आलं। उल्हासनगर महानगरपालिकेच्या 21 शाळांमधील 3000 विद्यार्थी शालेय साहित्य आणि गणवेशापासून वंचित राहिलेले आहेत। आयुक्तांना 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देऊनही विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष। भाजप नगरसेविका, पालक आणि विद्यार्थ्यांचा महानगरपालिकेवर मोर्चा। शहापूरच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणी कर्मचाऱ्याला अटक झाली आहे। या तपासामध्ये तब्बल 21 विद्यार्थिनींसोबत त्यानं गैरवर्तन केलं असे आरोप आहेत। यापूर्वी देखील आरोपीच्या विरोधात अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलंय। साताऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीसह महिलांच्या सोबत गैरकृत्य। आरोपींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली। 60 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या आरोपीला जेरबंद करण्यात आलं। श्रावण महिन्यामध्ये दारू प्यायल्यामुळे वडिलांनी 30 वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे। पुण्याच्या वारजे इथल्या माळवाडी परिसरामधली ही धक्कादायक अशी घटना आहे। मारहाण करणाऱ्या वडिलांना आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी या मुलाच्या आईलाही अटक। जळगाव जिल्हा कारागृहाच्या बाहेर कुख्यात गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फटाके फोडण्यात आले। याचे व्हिडिओ व्हायरल झाले। 2 जण पोलिसांच्या ताब्यात, टवाळखोरांची पोलिसांनी धिंड काढली। मुंबईमध्ये कुरिअर आणि ई-कॉमर्स कंपन्यांची फ्रँचायझीच्या नावाखाली फसवणूक। मालाडमधील कॉल सेंटरवरती कक्ष 10 ची कारवाई। संचालकांसह 9 आरोपी अटकेत, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधील भोजापूरमध्ये वीज दुरुस्ती करताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाचा विजेच्या झटक्यानं मृत्यू झाला। पवनी पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे। पालघरच्या मनोर इथल्या वैतरणा नदीपुलावरती मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहिनीवरती भलं मोठं भगदाड पडलं। 620 कोटी रुपये खर्चून महामार्गाची दुरावस्था झाली आहे। महामार्गावरचा प्रवास हा जीवघेणा ठरतोय।